विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील संकल्पचित्र नक्षीकाम म्हणजेच डिझाइन हा जो तिसरा पेपर आहे, या तिसऱ्या पेपरमधील एक प्रश्नपत्रिका 2017च्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षेला आलेली आपण या ठिकाणी सोडून बघणार आहोत। तर संकल्पचित्र हा जो काही विषय आहे, या विषयामध्ये संकल्पचित्र काढत असताना यामध्ये आपल्याला एक बाह्य आकार दिला जातो आणि त्या बाह्य आकारामध्ये आपल्याला त्या बाह्य आकारानुसार आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भौमितिक आकार, नैसर्गिक आकार, अलंकारिक आकार या घटकांची त्या ठिकाणी मांडणी करून आपल्याला एक सुंदर असं संकल्पचित्र नक्षीकाम करायचं असते। तर यामध्ये प्रश्नपत्रिकेत जशी सूचना असेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी रेखाटन करू शकतो। जर आपल्याला त्या ठिकाणी संकल्पचित्रामध्ये समांगी चित्र काढायला सांगितलं असेल तर आपल्याला समांगी काढावं लागेल, विषमांगी सांगितलं असेल तर विषमांगी काढावं लागेल। जर त्यांनी विषय निवडण्याचा जर समांग किंवा विषमांग कोणत्याही प्रकारात काढू शकता असं जर सांगितलं असेल तर आपल्याला त्या पद्धतीने काढता येईल। रंगकामात योग्य आणि आवडत्या रंगसंगतीमध्ये आपण ते संकल्पचित्र काढायचं। वेगवेगळ्या प्रकारचे आपण पोत निर्मिती या ठिकाणी करू शकतो। संकल्पचित्रामध्ये तुम्ही आपण वड्यांचे कलर म्हणजे वॉटर कलर, जलरंग आपण त्याला म्हणतो, जलरंग पारदर्शक आणि अपारदर्शक। पारदर्शक रंग म्हणजे ट्यूब कलर किंवा वड्याचे कलर आणि अपारदर्शक रंग म्हणजे पोस्टर कलर, त्याला आपण बाटल्यातले रंग असे म्हणतो। त्यानंतर ऑइल पेस्टल, वॅक्स क्रेयॉन्स, रंगीत पेन्सिल अशा विविध प्रकारच्या रंगांचा आपण त्या ठिकाणी स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे किंवा मिक्स पद्धतीने या ठिकाणी वापर करू शकतो। जर आपल्याला संकल्पचित्रामध्ये पोत निर्मिती करायची असेल तर त्यासाठी भेंडी, बटाटा, हाताची बोटे, स्पंज, चुरगळलेले कागद इत्यादींचा वापर देखील आपण त्या ठिकाणी करू शकतो। संकल्पचित्र नक्षीकाम या विषयामध्ये जे आपल्याला घटक येत असतात, महत्त्वाचे घटक, तर विद्यार्थी मित्रांनो एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेतील जे संकल्पचित्र याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। कारण एलिमेंटरी या ग्रेड परीक्षेतील संकल्पचित्रामध्ये आपल्याला वर्तुळ, चौकोन, त्रिकोण अशा प्रकारचा बाह्य आकार दिला जातो आणि त्यामध्ये नैसर्गिक, अलंकारिक किंवा भौमितिक आकार देऊन आपल्याला ते आकार दिलेले असतात, सांगितलेले असतात, ठरवून दिलेले असतात की 2 त्रिकोण काढा, 2 वर्तुळ काढा आणि त्या पद्धतीने आपल्याला मांडणी करून ते संकल्पचित्र त्या ठिकाणी पूर्ण करायचं असतं। परंतु इंटरमिजिएटला तशा प्रकारचा विषय या ठिकाणी न देता आपल्याला चित्राचे विषय हातपंखा किंवा हातरुमाल किंवा उशीचा कव्हर, त्याला आभरा म्हणतो आपण, त्यानंतर टी-शर्ट, आकाशकंदील, टेबल लॅम्प, टेबल टॉप, टीपॉय, फुलदाणी, ट्रे, साडीची किनार किंवा पर्स, पिशवी, कापड, पतंग, हातपंखा किंवा फुलदाणी अशा प्रकारचे घटक दिलेले असतात आणि त्या घटकाला अनुसरून प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेले असते त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रचना करायची असते। त्यामध्ये विविध प्रकारच्या रेषा आपण वापरू शकतो, भौमितिक आकारांचा वापर करू शकतो, पाने, फुले, पक्षी, मासे, फुलपाखरे यांची नैसर्गिक, अलंकारिक आणि अमूर्त आकार देखील त्या ठिकाणी वापरून सुंदर अशा प्रकारचं संकल्पचित्र डिझाइन आपण तयार करू शकतो। तर संकल्पचित्राचं जे सौंदर्य आहे ते अधिक खुलवण्यासाठी आणि चित्रात पोत निर्मिती करण्यासाठी विविध तंत्राचा आपण उपयोग त्या ठिकाणी करू शकतो। वेगवेगळ्या प्रकारची पोत निर्मिती देखील त्या ठिकाणी करता येत असते। या परीक्षेसाठी जवळपास एकूण वेळ आहे आणि पेपरची वेळ सकाळी 10, 10:30 ते 1 अशी त्या वेळामध्ये असते। तर अतिशय सोपा आणि सर्वांना आवडणारा असा हा विषय आहे संकल्पचित्र। फक्त यामध्ये इंटरमिजिएटच्या संकल्पचित्रामध्ये अनुरेखन कागदाचा, ज्याला आपण ट्रेस पेपर म्हणतो, त्या ट्रेस पेपरचा देखील आपण उपयोग करू शकतो। प्रश्नपत्रिकेत जर सांगितलं असेल की आवश्यकतेनुसार ट्रेस पेपरचा उपयोग करता येईल तर त्यावेळेस आपण ट्रेस पेपरचा वापर करायचा। ठीक आहे, आपण एक 2017ला जी प्रश्नपत्रिका आलेली होती त्या 2017च्या प्रश्नपत्रिकेचं रेखाटन कशा पद्धतीने करायचं आपण हे या ठिकाणी बघणार आहोत।
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 2017ला जी प्रश्नपत्रिका आलेली होती त्या प्रश्नपत्रिकेचं आपण या ठिकाणी रेखाटन आणि रंगकाम करणार आहे। तर रेखाटन करत असताना सुरुवातीला प्रश्न बघूया। उत्तरपत्रिकेचा कागद उभा धरून त्यांनी सांगितलेले की हा पेपर असा उभा धरायचा आहे। हा उभा धरून कागदाच्या मधोमध 11 सेमी त्रिज्येचे अर्धवर्तुळ काढायला सांगितलेले आहे। तर हा पेपर उभा धरायला सांगितलेले आहे आणि कागदाच्या मधोमध अर्धवर्तुळ काढायचं आहे। तर अर्धवर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून सोबतच्या म्हणजे अर्धवर्तुळाच्या केंद्रबिंदूतून अर्धवर्तुळाच्या बाहेरील बाजूस अनुक्रमे 4 व 5 सेमी त्रिज्येचे 2 अर्धवर्तुळे काढायची आणि तयार झालेल्या आकारात आवडीचे घटक आकार जसे विविध प्रकारच्या रेषा, पाने, फुले, फळे, पक्षी आणि फुलपाखरे यासारख्या घटकांचे अलंकारिक आकार, भौमितिक आकार, अमूर्त आकार कल्पकतेने उपयोग करून आपल्याला पिशवी या थैली या डिझाईनसाठी थैलीसाठी एक सुंदर संकल्पचित्र समांगी किंवा विषमांगी पद्धतीने तयार करायला सांगितलेले आहे। सुयोग्य रंगामध्ये रंगवायला देखील सांगितलेले आहे आणि रंगाचे जे माध्यम आहेत ते रंगाचे माध्यम आहेत जलरंग, पारदर्शक, अपारदर्शक, रंगीत पेन्सिली, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल, विविध रंगातील शाई, परिसरातील उपलब्ध रंग यासारख्या रंग माध्यमांचा प्रत्येकी स्वतंत्रपणे किंवा अनेकांचा एकत्रितपणे आपल्या आवडीनुसार उपयोग करता येईल। आवश्यक वाटल्यास आरेखन ट्रेसिंग कागदाचा उपयोग करता येईल, तसेच पोत निर्मिती देखील करता येईल। अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याला त्या पद्धतीने या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रचना करायची आहे। तर एकंदरीतपणे आपली जी आकृती आहे ती आकृती या पेपरच्या मधोमध येण्यासाठी आपण हा संपूर्ण पेपर मोजून घेऊया। 30 आणि हा 38 आहे। 38च्या निम्मे आपण 19 वर या ठिकाणी पॉइंट करूया, पुन्हा 19 वर पॉइंट करूया आणि जोडून घेऊया। त्यानंतर या उभ्या पेपरचं देखील सेंटर काढून घेऊ। हा असा 28 पेपर आहे, आपण 14 वर खूण करूया। असा देखील या ठिकाणी हा 28 पेपर आहे, या ठिकाणी आपण 14 वर खूण करूया, जोडून घेऊया। अशा पद्धतीने या ठिकाणी या पेपरचा आपण या ठिकाणी सेंटर काढलेला आहे। आता आपली पेपरच्या मधोमध आली पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी जो अर्धवर्तुळाचा भाग आहे आणि अर्धवर्तुळाच्या वर जे 2 अर्धवर्तुळ दिलेले आहेत त्याचं मेजरमेंट बघूयात, एकत्रितपणे माप बघूयात आणि नंतर मग या ठिकाणी रचना करूयात। तर या ठिकाणी 11 अर्धवर्तुळाची त्रिज्या 11 आणि छोटे जे अर्धवर्तुळ दिले त्याची त्रिज्या आहे 5, म्हणजे 11 आणि 5 एक 16 सेमी त्रिज्ये 16 सेमी चा हा आकार या आकृतीचा होणार आहे। तर 16च्या निम्मे म्हणजे 8 वर आणि इकडे 0 वर या ठिकाणी खूण करून घेऊया। आता इथे 8 आणि 16 वर आपल्याला खूण करून घेऊया, खूण करूयात। ठीक आहे, आपल्याला आता या रेषेपासून 11 सेंटीमीटर वर परत खूण करायची आहे। पेपर आपणास उभा धरायला सांगितलेला आहे। अशा पद्धतीने 11 सेंटीमीटर ही या ठिकाणी त्रिज्या होणार आहे। तर आपण यापासून 11 सेंटीमीटरची त्रिज्या आहे आणि या ठिकाणाहून आता अर्धवर्तुळ काढूयात। आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे वरच्या भागामध्ये एक 4 सेमी त्रिज्येचं वर्तुळ आपल्याला काढायचं आहे। 4 सेमी त्रिज्येचं अर्धवर्तुळ आपल्याला काढायचं आहे। तर या ठिकाणाहून आपण 4 सेमी त्रिज्येचं अर्धवर्तुळ काढूया आणि परत दुसरे एक अर्धवर्तुळ दिलेलं आहे, ते आहे 5 सेमी त्रिज्येचं।
परत तेच केंद्र घेऊ आणि 5 सेमी त्रिज्येचं अर्धवर्तुळ काढूया. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला जवळपास इकडे 10.5 ते 11 अंतर आहे आणि इकडे देखील 10.5 ते 11चं जवळपास अंतर आहे. म्हणजे दोन्ही बाजूला म्हणजे चारही बाजूला समान अंतर या ठिकाणी या बाजूला च्या भागात आणि या खालच्या भागामध्ये समान अंतर सुटलेलं आहे. तसेच उजव्या आणि डाव्या बाजूला देखील या ठिकाणी समान अंतर सुटलेलं आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारची ही रेखाटन झालेलं आहे. आपण काही अनवांटेड ज्या रेषा आहेत त्या या ठिकाणी आपण मिटवून घेऊयात. नको असलेल्या रेषा आपण या ठिकाणी मिटवायच्या आहेत. समांगी चित्र करत असताना आता या ठिकाणी आपण ट्रेसिंग पेपरचा उपयोग करणार नाही आहेत. तर या ठिकाणी मी या कंपासच्या सहाय्याने एक मुक्तहस्त पद्धतीने या ठिकाणी डिझाईन करणार आहे. थोडक्यात मी समांगी या ठिकाणी रचना करण्याचा प्रयत्न करतो. भौमितिक साधनाचा या ठिकाणी उपयोग करून ही रचना या ठिकाणी करतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मुक्तहस्त पद्धतीने या ठिकाणी रचना डिझाईन या ठिकाणी करू शकतो. नंतर रंगकामामध्ये देखील आपण या ठिकाणी बदल करू शकतो थोडाफार. अशा पद्धतीने मी मुक्तहस्त पद्धतीने या ठिकाणी समांगी रेखाटन काढण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण ट्रेस पेपरचा उपयोग करतो त्यावेळेस आपण हा जर भाग निवडला असेल तर हा पूर्ण भाग या ठिकाणी ट्रेस पेपर ठेवायचा आणि पूर्ण त्या ट्रेस पेपरवर या ठिकाणी हा जो खालून दिसणारा भाग आहे त्यावर या ठिकाणी पेन्सिलच्या सहाय्याने रेखाटायचं असतं. नंतर ट्रेस पेपरवर हा भाग उतरल्यानंतर या ठिकाणी ठेवायचा आणि या ठिकाणी ट्रेस पेपर वर ठेवल्यानंतर ट्रेस पेपरवर जी आकृती आहे त्या आकृतीला प्रेस करून आपण या ठिकाणी असे तीनही भाग काढू शकतो. ट्रेस पेपरचा उपयोग याच्यासाठी होतोय की ज्यावेळेस आपल्याला पूर्ण
संकल्पचित्रामधील पुनरावृत्ती हा जो प्रकार आहे, म्हणजे एकासारखी दुसरी आकृती आपल्याला ज्यावेळेस काढायची असते, आपल्याला ज्यावेळेस ती डिझाईन काढायची असते एकासारखी दुसरी, त्यावेळेस त्या ट्रेस पेपरचा उपयोग या ठिकाणी करता येतो आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी समांगी चित्र, विषमांगी चित्र देखील या ठिकाणी काढू शकतो. नंतर काही डिझाईन आपण रंगकाम करताना देखील या ठिकाणी वाढवू शकतो. तर अशा प्रकारची रचना या ठिकाणी आपण केलेली आहे. रंगकाम करत असताना, पोस्टरचं काम करत असताना या आकृतीमध्ये आपल्याला बदल करता येत असतो.